नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये। आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असणाऱ्या औंध या गावी चैत्र पौर्णिमेनिमित्त असणाऱ्या ज्योतिबा यात्रेला। आज आपण जाणून घेणार आहोत सासनकाठी म्हणजे काय, ती का नाचवतात, तसं बरंच काही। संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा। या ठिकाणी वृक्षलेपन करून मूर्तीची सुशोभता वाढवलेले आणि सर्व भक्तांनी त्या ज्योतिर्लिंग मंडळाच्या इतर कामासाठी सगळे हाताने मदत करायचे। प्रशांत गोपन यादव यांच्याकडून 101 रुपये 501 रुपये मागून तर मित्र आणि मैत्रिणींनो, ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली। ज्योत म्हणजे काय, तर प्रकाश, वायू, तेज, पाणी, आकाश आणि पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्ती दैवत म्हणजे ज्योतिबा। ज्योतिराम केदारी कुंभार, पुजारी, ज्योतिबा देवस्थान औंध हे मूळ स्थान आहे। आणि आज चैत्र पौर्णिमेला या देवाचा उत्सव साजरा केला जातो। आज या ज्योतिबा डोंगरावरती 3 वाजता छबिन्याद्वारे मंदिराच्या भोवतीनं 5 फेरे होत असतात आणि त्या छबिन्याला सासनकाठ्या औंधमधील सर्व पंचकृषीमधील सासनकाठ्या आणि भक्तगण यांच्या प्रचंड गर्दीचा लोट झालेला असतोय। आणि त्या भाविकांच्या सर्व ह्याच्यानुसार या गजरात ज्योतिबाच्या नावानं चांग बोलत या गजरात त्या देवा डोंगरावरती ज्योतिबा डोंगरावरती हा उत्सव साजरा केला जातो।
ज्योतिबा देवाच्या पालखीची विधिवत पूजा आरती करून पालखी छबिण्यासाठी प्रस्थान करते. प्रथेप्रमाणे सासनकाठीच्या समवेत मंदिराभोवती 5 प्रदक्षिणा होतात. सासनकाठी म्हणजे काय? सासनकाठी म्हणजे शेंड्याला तुरा आणि ध्वजपताका असलेल्या सुमारे 30 ते 50 फूट उंचीचा वजनदार कळक. त्याच्या तळामध्ये ज्योतिबाचे वाहन म्हणजेच घोडा बसवला जातो. औंध पंचक्रोशीतील सर्व मानाच्या काठ्या आदल्या दिवशी डोंगरावर येतात. मंदिराच्या पाठीमागे काळ भैरव आणि जानूबाईची आरती होते.
इथे विश्वनाथांची आरती चालू आहे. आणि समोर यमाई देवीची आरती चालू आहे. सासनकाठी का नाचवली जाते? ज्योतिबांनी रत्नासूर आणि रक्तभोज असे राक्षस मारले. त्या राक्षस राजांच्या पत्न्यांना व त्या राज्यांना ज्योतिबांनी मुक्ती दिली. तेव्हा या 2 राक्षस राजांच्या सैन्यामध्ये काम करणाऱ्या आणि युद्धामध्ये कामी आलेल्या राक्षसांच्या पत्न्या देवाकडे आल्या आणि देवाला साकडं घातलं आणि म्हणाल्या, रत्नासूर आणि रक्तभोज हे आमचे राजे आहेत. तेव्हा तुम्ही त्यांना व त्यांच्या पत्न्यांना मुक्ती दिली, पण आमच्यासारख्या सर्वसामान्य राक्षसांच्या पत्न्यांचा विचार कोण करणार? आम्ही विधवांनी या समाजामध्ये कसं जगायचं? त्यामुळे आमचा उद्धार करा व आम्हाला मुक्ती द्या. त्यावेळेस षष्टीची यात्रा चालू होती. या षष्टीच्या यात्रेत आदिशक्ती चोपडाई तेथे आली आणि देवीने राक्षस पत्न्यांची बाजू उचलून धरली. देवी केदारनाथांना म्हणाली, हे देवा, त्या राक्षस पत्न्यांना विधवा करण्यात माझाही हात आहे. मीही बरेच राक्षस मारले आहेत. तेव्हा मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही या राक्षस पत्नींना मुक्ती द्या आणि त्यांचे जीवन सफल करा. तेव्हा ज्योतिबा म्हणाली, मी तुमचा चैत्र पौर्णिमे दिवशी उद्धार करेन. या मुक्तीसाठी ऋषीमुनी हजारो वर्ष तपश्चर्या करतात. राजे अश्वमेध यज्ञ करतात. तीच मुक्ती जर देवाकडे मागणी करून सहज मिळत असली तर तो आनंद अवर्णनीय आहे. आणि हा अवर्णनीय आनंद त्या राक्षस पत्न्यांना झाला आणि त्या केसे मोकळे सोडून देहभान विसरून नाचू लागल्या आणि देवा, तू खरंच चांगला आहेस म्हणून केदारनाथाच्या नावानं चांगलं गजर केला. या राक्षस पत्न्यांचं प्रतीक किंवा मुक्तीचं प्रतीक म्हणजे ही सासनकाठी.
सोमा पवार यांच्याकडे 50 हरिभाऊ बाळकृष्ण कदम दौरी औंध तालुका खटाव. खंडोबांनी जेव्हा त्यांचं अवतार कार्य संपवलं, खंडोबांनी निमल्ल दैत्य मारलं. त्यानंतर परत औंधासूर, रत्नासूर, रक्तबीज, कोल्हासूर अशी जी दैत्य आहेत ती दैत्य फार मातल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश तिघांची मिळून एक ज्योत निर्माण झाली आणि त्या ज्योतिर्मय स्वरूपात त्याला ज्योतिबा म्हणू लागली तिथं. मग त्या ज्योतिबाने काय केलं, दैत्य मारत 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 औंधमध्ये आले. तर इथं औंधात आल्यानंतर औंधासूर त्यांना ऐकना, कारण औंधासुराला वरदान होतं बाईच्या हातनं मरण यायचं, ब्रह्मदेवाचं वरदान होतं. मग ज्योतिबाने यमाईला हाक मारली. यमाईला हाक मारल्यानंतर यमाई आली. काहीतरी 7 दिवस त्यांचं युद्ध चाललं होतं. ते औंधासूर मारला. मग ते औंधासूर मारला की पौष पौर्णिमेचा दिवस, त्या दिवशी दिकमाळ प्रज्वलित केली जाते यमाई देवीची. बरोबर. आणि ज्योतिबाने तिला औंधाची एक गादीची राणी गेली आणि ते स्वतः रत्नासुराला मारायला गेली. ती तिथं त्याच्या गादीवर स्थापित झाली. त्यानंतर त्यांनी रक्तभोज कोल्हासूर अंबाबाईनं मारला. तिथं देवीची रूप आहे ती तुकाई, जोगाई, मोकळाई, मोराळाई ही सगळे रूप ती ज्योतिबांच्यासाठी घेतलेली आहेत तिनं. आणि त्या प्रकारे त्या औंधासुराला छळून मारला तिने. औंधासूर मारताना त्यानं एक वर मागितला. कसं असतं, आपण एखाद्याचं काय उपकार, म्हणजे आता आपण एखाद्याला फाशी देतो तेव्हा काही म्हणतो तुझी काय अखेरची इच्छा काय. हा, तर त्यानं सांगितलं ह्या नगरीला माझं नाव येऊ देत. औंध म्हणून तेव्हापासून नाव पडलं, औंधासुरावर नाव पडलं. आणि तुझ्या दर्शनाआधी माझं दर्शन सगळ्याला झालं पाहिजे म्हणून देवीच्या मंदिराच्या समोर औंधासूर आहे. बरोबर असं आहे. आणि तेव्हा चैत्राला शंभू महादेवाचा छबिना कोल्हापूरला जातो. जेव्हा दवना पडतो तेव्हा कोल्हापूरची जत्रा भरते. आणि त्यानंतर ज्योतिबा इथं येतो औंधला परत. त्याला पाकळण म्हणतात आणि माघारी जातात त्याला चोकळण म्हणतात. पाकळणीला इथं आंबील घुगऱ्या हे ती सगळं पूर्वी करत होते, आता त्या प्रथा बंद झालेल्या आहेत. तर अशा प्रकारची माहिती. ज्योतिबाच्या यात्रेच्या आदल्या दिवशी पहिल्यांदा देवाचं दार म्हणून इथं मंदिर आहे कुंभारवाड्यात ज्योतिबाचं. तिथं पालखीचं पूजन करून आरती केली की तिथनं पालखी वाजत गाजत निघते. पुन्हा इथं कुंभारवाड्याची तिथं चौकात आली की तिथं काठ्या नाचवते ती, ढोल लेझिम खेळते ती. तिथनं पालखी यमाई मंदिराकडे जाते. यमाई मंदिराकडे जायच्या अगोदर गुरुवाच्या दारात पहिली आरती होती. परत त्यानंतर यमाईची तिथं एक आरती होती. तिथनं की अशी जुन्या आपल्या ग्रामपंचायतीपासनं जुन्यात आपल्या तळ्यापासनं ती नागोबापर्यंत ती पालखी, तिथं ती पालखी विसावती. तिथं मग 2-3 देवतांच्या आरत्या होत्या. त्या ज्योतिबाची होती, शंकराची होती, या अंबाबाईची होती. आणि मग तिथनं पालखी वर डोंगरावर मार्गस्थ होती. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज म्हणजे यात्रे दिवशी पहिली देवळात आरती होती. सकाळी ब्राह्मण येते ती, महापूजा ज्याला अभिषेक जे असते त्यांचा रुद्र अभिषेक असतोय. देवाला पोशाख चढवला जातो. पोशाख दर रविवारीच असतोय. आणि त्यानंतर मग ती पहिल्यांदा ब्राह्मणांची ती आरती झाली किंवा आमचं पूजन केलं जातं डावऱ्यांचं. आणि मग ती ब्राह्मण निघून जातात. तिथनं मग दर्शन चालू होतं. दुपारी 2:30 ते 3 दरम्यान छबिना तेव्हा एक आरती देवळात होती. बरोबर. देवळात आरती झाली की तिथनं पालखी बाहेर निघाली की फिरून अशी काळभैरवापाशी येते. काळभैरवाची आरती होती. काळभैरवाची आरती झाली की जानूबाईची आरती होती. तिला एका लिंबवाचा मान द्यायचा असतो. तिथनं परत खाली फिरून विश्वनाथाच्या तिथं पालखी येते. तिथं एक आरती होती.
आणि इकडं यमाईकडं तोंड करून यमाईची आरती होती. तिथून पुढं पालखी आली नंदीच्या समोर अलीकडं हा की तिथं वडाखाली एक ऋषी आहेत. त्या ऋषींची तिथं समाधी आहे. तिथे एक आरती होती. मग एवढ्या आरत्या होते पूर्णपणे. आणि त्या आरत्या झाल्या का नाही मग ती छबिना पूर्णपणे सगळी मंदिराभोवतीने फिरतो. किती प्रदक्षिणा घालतात? 5. 5 प्रदक्षिणा. काट्या घेऊन 5 प्रदक्षिणा, पण पालखी हं. 5 प्रदक्षिणा घातल्यानंतर मग परत मंदिरात जाते. हा परत आरती होती हा आणि मग यात्रेची यात्रेची समाप्ती. समाप्ती होते. हं. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्रियांका किशोर ब्लॉग्स या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.